अर्थातच कोटकर 11 इनामपुरी वर्सेस प्रेमनाथ 11 आई गावदेवी गावठाण या दोन संघांदरम्यान ही आपण लढत पाहू शकाल. दोन्ही संघांना मनस्वी शुभेच्छा असतील. पास करून आपण इथे सज्ज राहायचंय. लढत मात्र द्वितीय इथे मात्र स्टार्ट होत असताना तर स्कोरच्या भूमिकेमध्ये इथे जोडले जात आहेत अनिकेत खांदेकर. आपले सरचे स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सपोर्ट सिस्टम म्हणून आपण हे स्कोरर पाहता. आपले मनस्वी आभार. मॅच क्रमांक 2 इथे स्टार्ट होत असताना लढत पाहायला मिळते. गावठाण वर्सेस इनामपुरी या दोन संघांदरम्यान पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट होता आणि पहिला टॉस जिंकल्यानंतर इनामपुरी टीमनं स्वीकार केला तो क्षेत्ररक्षणाचा. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिलाच बॉल खेळत असताना आपण खेळाडू पाहतो करण मडवी आणि अंगद पाटील नेहमीच खुल्या गटामध्ये खेळताना आपण पाहत असतो. त्यानंतर खऱ्या अर्थानं रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्यांची आपण नेहमीच वाखाने जो कामगिरी पाहिली असे दोन स्टार एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळतात. ओहो, इथे लेट कट खेळायचा होता परंतु रोखून धरले जातं. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. पाठोपाठचे हे दोन चेंडू मात्र निर्धाव टाकत असताना अंगद पाटील कोटकर 11 इनामपुरी टीमचा खेळाडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळत असताना दोन चेंडू मात्र डॉट पाहायला मिळत आहेत. पुढचा हा चेंडू वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. धोका आहे, मोका आहे आणि त्यानंतर खेळाडू बाद होतो. पहिला दे धक्का पाहायला मिळतो. गावठाण टीमला खेळाडू बाद होतोय करण मडवी. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अतिशय धमाकेदार अशी सुरुवात पाहायला मिळते ती अंगद पाटील या खेळाडूच्या मार्फत. आणि गोलंदाजीची दहशत पहिल्या षटकामध्ये आपली दाखवत असताना खेळाडू बाद होतोय तो करण मडवी. हा खेळाडू मात्र बॅक टू द पवेलियन. ओहो, अंगद हा मात्र चेंडू टाकत असताना तिथे मात्र प्रहार पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवर येणारा हा आपण पहिला चौकार. गावान लोढाला आमचे गावान लोढाला. सज्ज असताना अजय मडवी चांगल्या पद्धतीने फटका खेळत असताना ओहो, इथे रोखून धरले जातं. डावखुरा फलंदाज होता. बॅटिंग मार्कवर आपण अजय मडवी या आपण खेळाडूला पाहता. इथे डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. जर विचार केला तर धावसंख्या अजूनपर्यंत एकही इथे 4 धावा इथे आपण पाहिल्या.
इथे प्रहार पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सज्ज असतील परंतु विकेटचं पतन. गाडी चाले इथे पहा सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. आदर्श घरत चेंडूला जज करतोय. तात्काळ एक धाव इथे मात्र परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. ती एकूण 5 धावा धावपटलावरती लागल्यात. द्वितीय षटकासाठी गोलंदाज येतोय सचिन म्हात्रे. या गोलंदाजाची इथे वर्णी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडेही पाहिलं जातं, कारण अंगत तर आहेच परंतु सचिननेही चांगला कारनामा टेनिस विश्वामध्ये आपल्या माध्यमातून केलाय. मिड ऑफच्या दिशेनं आपण हा फटका पाहिला. खेळाडू सज्ज होता अंगद पाटील. एक धाव इथे मात्र परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. धावसंख्या 6 धावपटलावरती लागते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे प्रहार केलाय. ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सागर पाटील त्या ठिकाणी सज्ज होता आणि तरी त्या चेंडूवरती पकड त्यानं केली आणि फक्त या चेंडूगणिक आपण धाव पाहिली ती 1. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते ती 7. 3 चेंडूंचा आपण खेळ पाहिला. 3 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या या षटकातील आणि अंगद पाटील नेहमीच सजेशन देत असताना आपण सचिनला पाहिलं आणि त्यानुसार मात्र गोलंदाजीची आखणी इथे मात्र पाहिली. प्रहार केलाय. सागर तिथे सज्ज असतील. आवाक्याच्या बाहेर स्वर्गीय विश्वनाथ शेठ नामदेव ठाकूर माजी सरपंच स्टँडला सलामी देणारा हा येतोय चौकार. दिलाय झटका जोराचा फटका साऱ्यांची बत्ती गुल. दिलाय झटका जोराचा फटका साऱ्यांची बत्ती गुल. माझा शिव माझा लुटराचा. माझा शिव माझा लुटराचा. थँक्यू डीजे. पॉवरफुल हा फटका होता. सचिन म्हात्रेच्या विरोधात खेळलेला फटका. बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो तो खेळाडू आदित्य टकले. पुन्हा प्रहार केलाय. सुंदर फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. तुषार पाटील चेंडूला मात्र जज करतोय. तात्काळ 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा आपण घडताना पाहिल्या त्या 13 धावा धावपटलावरती. समोर खेळाडू असताना सचिन आणि सचिनवरती प्रहारबाजी आता मात्र केली जाते कारण एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे या षटकातील. वेगवान हा चेंडू सफर केला होता आणि तिथे मात्र डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते आणि अशा रीतीनं एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा लागल्या धावपटलावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 13. ऐ तुझं
राहिल्या त्या 4 आणि अलीकडच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या ते 9. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येतोय खेळाडू आदर्श घरत. एक जबराट अशी गोलंदाजी साकार करणारा हा अवलिया क्रिकेटर कोटकर इनामपुरी टीमचा नेहमीच अष्टपैलू भूमिका सादर करणारा खेळाडू. आणि या षटकामध्ये एक देखण्या पद्धतीची गोलंदाजी या गोलंदाजाला इथे सफर करावे लागेल. परंतु बॅटिंग मार्कवर सज्ज असताना खेळाडू पाहायला मिळतो तो अंकुश टकले. हा आपण खेळाडू पाहतो काल खऱ्या अर्थानं शेरदिल ट्रॉफी वावंजे नगरीमध्ये अंकुश टकलेने चांगला खेळ साकार केला. करणही चांगला खेळला. परंतु आज करण लवकर बाद झाल्यानंतर अजय सुद्धा माघारी गेलाय. ज्याने 3 चेंडू खेळले 4 धावसंख्येचं योगदान अजय मडवीच्या बॅटमधून पाहिलं. परंतु आता आदित्य टकले आणि आकाश टकले अंकुश टकले या खेळाडूंना मात्र चांगला खेळ इथे साकार करावा लागेल. आकाशी चांगला खेळताना आपण पाहतो तोही त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतो संगनायकाच्या भूमिकेमध्ये. त्याचाही खेळ चांगल्या पद्धतीने त्याला आज इथे साकार करावा लागेल. परंतु गोलंदाज सज्ज होतो तो आदर्श घरत. लांब लचक असा रण पाहायला मिळतो आदर्श घरत या खेळाडूचा. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना आपण खेळाडू पाहतो तो अंकुश टकले बॅटिंग मार्कवर सज्ज असताना. पहिला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. सचिन चेंडू पर्यंत येतो. त्यानंतर इथे धोका आहे आणि 2 धावा चपलाईने प्राप्त झाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. आणि या दोन्ही धावसंख्येने धावसंख्या मात्र आकार घेते. एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 15. बॉबी कोहली यांचं सहर्ष स्वागत. 15 धावा धावपटलावरती गोलंदाज सज्ज होतोय आदर्श घरत बॉलिंग ट्रॅकवर. हा दुसरा चेंडू प्रहार केलाय. पुन्हा त्याच दिशेने चेंडू जातोय आणि 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. एकीकडे होता तुषार पाटील दुसरीकडे होता सचिन आणि यांना चकवा देत चेंडू जातोय सीमा पलीकडे. मिळतील 4 चौकार. रायगड ठाण्यात आठ धावा आपण येताना पाहिल्या. अंकुश टकले आता मात्र आक्रमण चढवतो. ओहो इथे वेगवान चेंडू मात्र सफर केला. आदर्श घरतनं परत पाठवलंय अंकुश टकलेला तंबूच्या दिशेनं. एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र विकेटचं पतन. अंकुश सारखा मातब्बर खेळाडू बॅक टू द पवेलियन. घडामोडी घडताना पाहता लांब लचक असा रणप आहे या खेळाडूचा. नवीन खेळाडू येतो बॅटिंग मार्कवर स्वतः संघनायक आकाश टकले हा बॅटिंग मार्कवर येत असताना. काल चांगला खेळ राहिला परंतु आजही त्या दर्जाचा खेळ त्यांना साकार करावा लागेल. वेगवान चेंडूची आपण सफर पाहिली. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती राहिली आणि 4 चेंडूंमध्ये एकूण 6 धावा खर्च केल्या. एका गड्याला बाद केलं. 1 चेंडू डॉट राहिला या षटकामध्ये. म्हणजे किती देखण्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते ती आदर्श घरत या खेळाडूची. 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत या षटकातील.
समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना गावठाण टीमचा आकाश टकले. ओहो, परफेक्ट डिलिव्हरी ते सफर केली आहे. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाच्या नाकापासूनचा हा थेट प्रवास यष्टीरक्षकापर्यंत पाहायला मिळतो आणि ते गोलंदाजाला मात्र अलर्ट केलं जातं. अशा पद्धतीचे चेंडू जर सफर केले तर तात्काळ पॅनलाइज केले जाईल अशी घोषणा मात्र इथे केली जाते, ती मेन पंचांच्या माध्यमातून. उंची पाहिली पंचांनी, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. पाठोपाठ 2 चेंडू डॉट राहिले. इथे प्रहार पाहायला मिळतो. सुंदर फटका खेळ, क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि इथे पाहायला मिळतो तो धमाकेदार चौकार. 4 रन. आगमन झाले. विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. RCC पेठच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व ग्रामस्थांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जे ग्रामस्थ वर्ग आपण मैदानाच्या सभोवताली मॅचला एन्जॉय करताय, आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे, आपण थेट मंचकावरती या. आपलं सहर्ष स्वागत. एकूण 3 षटकं मात्र समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या खेळीनंतर एकूण 3 गडी बाद प्रेमनाथ 11 आई गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 23 धावपटलावरती संघटितपणे आपण येताना पाहता. आज प्रेमनाथ 11 या नावाची मोहोर पाहायला मिळते ती गावठाण टीमला आणि निश्चितच पॅकर आहेत प्रेमनाथ 11चे. त्यांना विनंती आहे आपण मंचकावरती या. आपले सहर्ष स्वागत. सातत्यानं ग्रामीणच्या माध्यमातून स्वर्गीय सतीश 11 आई गावदेवी गावठाण संघाचे ग्रामीणच्या माध्यमातून पॅकर पाहता ते सन्माननीय सुनील शेठ मडवी. आपले सहर्ष स्वागत. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांमध्ये एकूण धावा लागल्या 23 आणि त्यानंतर वेध लागले ते 4थ्या षटकाचे. सागरचा हा चेंडू लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बांधून ठेवलं जातं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. एक अनमोल असं कार्य फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून साध्य करत असताना खोटकर 11 इनामपुरी टीमसाठी सिंगलला सुद्धा इथे महत्व द्यावं लागेल आणि त्यानंतर मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील, कारण येत्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या यायला हवी होती ती धावसंख्या मात्र बनता आली नाहीये, परंतु आता प्रहारबाजी करावी लागेल. फलंदाज आकाश टकले या खेळाडूला स्वतः संघनायक म्हणून चांगली भूमिका नेहमीच राहिली आहे या खेळाडूची आणि या षटकामध्ये मुतोड जबाब द्यावा लागेल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिलाय, आक्रमण चढवलंय, सुंदर फटका खेळलाय, येतोय RCC 6. लगबग मात्र आता दाखवावी लागेल बॅटिंग मार्क खेळाडू आकाश टकलेला. चांगला फटका खेळला, जिथे आल्या 6 धावा. धावसंख्या आक्रमक होते, एकूण धावा लागल्या 33. 3 गडी मात्र बाद होत आहेत प्रेमनाथ 11 गावठा टीमचे. फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती मोहर लागले डीप स्क्वेअरलेगच्या डोईवरून चेंडू जातो सीमा पार. पाठोपाठ येणारे हे 2 षटकार. ऐक ना, घडामोड उलटफेर पाहायला मिळते, जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये चाणक्य रीतीची आपण गोलंदाजी पाहिली, परंतु 4थ्या षटकामध्ये धावसंख्या आक्रमक होत असताना आज गुरुवार आणि सत्यसाई बाबांची आपण पालखी आपण जात असताना पाहतो, म्हणजे आजचा दिवस अतिशय मंगलमय जाईल यात काही मात्र शंका नाही आहे. आणि सर्व पदयात्रींना, साई भक्तांना आमच्या कैलासवासी रोहिदास क्रिकेट संघ पेठ यांच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा.
साईंचा गजर पादा म्हणता आपण नेहमीच धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा. साईंच्या चरणी नतमस्तक होऊन साई भक्त मात्र शिर्डीच्या दिशेने प्रस्थान करतायत. सर्व साई भक्तांना मनस्वी मनस्वी शुभेच्छा असतील. वा क्या बात आहे. अतिशय मंगलमय वातावरण या मैदानाच्या सभोवताली पाहता. त्यानंतर क्रिकेटमय वातावरण इथे मैफिलीत केले जातं. फ्रीट आहे या चेंडू गणिक अलीकडचा चेंडू पाहिला आपण. नो बॉल होता मागचा चेंडू आणि इथे प्रहार दमदार शानदार स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपणा स्टाईलला सलामी देणारा हा येतोय षटकार. येणारे लगातार 3 षटकार. आकाश टकले काल शेरदिल ट्रॉफी मध्ये त्याची गोलंदाजी थोडीशी खराब राहिली, परंतु आज चांगल्या पद्धतीची फलंदाजी तो इथे दाखवतोय आणि सुनील शेठ मडवी मात्र आता मात्र खुश असतील. ज्या पद्धतीचे फटके हा खेळाडू इथे मात्र खेळत असताना एकूण 43 धावा धावपटलावरती सागर पाटीलला कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीचे धमाकेदार फटके खेळत असताना प्रेमनाथ 11 गावठाण टीमचा खेळाडू आकाश टकले आक्रमकतेनं आक्रमण चढवतो गोलंदाज सागर पाटील वरती. पुन्हा फुलर लेनचा चेंडू आणि इथे नो बॉल घोषित केलाय आणि पाठोपाठ येणारे आपण 2 बिमर बॉल, परंतु रेफर केल्या अंगतनं येतोय षटकार.
चेंडूची मात्र आपल्याला सफर पाहायला मिळते. इथे पंचांच्या माध्यमातून हेरले गेले कंट्रोल रूम मध्ये आणि त्यानंतर मात्र फेअर डिलिव्हरी. या चेंडूगणिक पाहिले आपण 6 धावा. तिसरी पंच आपण इथे अवेलेबल राहायचंय कारण जास्तीत जास्त वेळ इथे मात्र खर्चिक होतो आणि हे पाहता मात्र एकूण 49 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होत असताना सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा प्रहार केलाय. ओहो सुपर सेबी हुपर टॉपर अशी ही खेळी पाहायला मिळते. लगातार षटकारांची आतिषबाजी. रेकॉर्ड 5 चेंडू 5 अप्रतिम खेळाची आखणी इथे मात्र आखली जाते. आकाश टकलेचा कालचा दिवस नव्हता. शेरदिल ट्रॉफी मध्ये त्यांनी नाराज केलं त्यांच्या गावठाण टीमला, परंतु आज सकाळी काय देखण्या पद्धतीची फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून इथे साध्य केली जाते. धावसंख्येचा अंबार इथे खोदला जातो. एकूण धावा लागल्या धावपटलावरती 55 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. ओहो इथे जोराचा बिल पाहायला मिळतो. एक रन इथे प्राप्त केली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. ही धाव मात्र इथे अंकित होताना पाहायला मिळते आणि एकूण 4 षटकांच्या खळीनंतर धावा लागल्या धावपटलावरती अब तक 56. सन्माननीय यशवंतजी शेलके यांकडून या स्पर्धेकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज. यशवंत दादा आपलं मनपूर्वक आभार. यानंतरची लढत आहे दोंदरे वर्सेस कानपोली. दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. दोंदरे वर्सेस कानपोली या दोन संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये शो मॅच सुद्धा पाहायला मिळेल. कौसागाव 40+ वर्सेस RCC पेट 40+. या दोन संघांदरम्यान आपल्याला शो मॅच सुद्धा पाहायला मिळेल. अखेरचं षटक हाताळताना आपण तुषारला पाहतो. पहिला चेंडू तोही फुलर लेनचा होता. त्याच्यावरती मोहर लगावण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉलची समाप्ती. एकूण 56 धावा आपण धावपटलावरती पाहता आणि अखेरच्या षटकामध्ये कोटकर 11 इनामपुरी टीमला कमबॅक हा करावा लागणार आहे कारण अलीकडचं षटक खूप काही महागडं ठरलं गेलं. सागर पाटील या खेळाडूचं एकूण धावा आल्या तिथे 33 आणि त्यानंतर मात्र तुषार पाटील हुशारीनं गोलंदाजीची आखणी करत असताना पुढे विकेटला चेंडू जातो. आकाश टकलेच्या दिशेने हा थ्रो राहिलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे चपलाईनं प्राप्त केल्या जात आहेत. आकाश टकले मात्र नाराज आहे आदित्य टकलेवरती कारण धाव खूप काही इम्पॉर्टंट आहे. वेगवान पद्धतीने धावायचंय हे दाखवतोय. आकाश टकले आदित्य टकलेवरती नाराज असताना 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 58 धावा धावपटलावरती येत आहेत. चेंडू क्रमांक 3 तुषार पाटील तयार. फुलर लेनचा चेंडू आहे. चांगला फटका खेळ आहे. फ्लाइट टेक डिलिव्हरी आहे. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार पद्धतीचा हा फटका खेळला. काय फटकेबाजी या
खेळाडूच्या मार्फत पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती खेळत असताना प्रेमनाथ 11 आई गावदेवी गावठाण टीमचा खेळाडू आकाश टकले अक्षरशः धावसंख्येचा अंबार खोदतोय आणि स्वतः संघनायकाची भूमिका काय असते ही मात्र या खेळाडूच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिला, चांगला फटका खेळलाय तिथे, मात्र क्षेत्ररक्षण मात्र ढसाल राहिलंय. अंगदला चकवा दे, चेंडू जातोय सीमा पलीकडे, येत आहे 4 चौकार. आता त्यानं पाहायला मिळते ती या खेळाडूच्या मार्फत आणि त्यानंतर इथे धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पहा इथे खूप मोठा धोका होता आणि त्यानंतर मात्र इथे खेळाडू बाद होतो आकाश टकले. पाहायला मिळतात ते आमचे सन्माननीय सुनील शेठ मडवी. जर आला असाल तर या आयोजकांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत. नेहमीच ग्रामीणच्या माध्यमातून सुनील शेठ यांच्या वतीनं संघ पॅक केला जातो आणि त्यानंतर जर खुल्या गटाचा विचार केला तर अतुल शेठ मडवी यांच्या माध्यमातून आपण गावठाण संघाचा आपण बोलबाला पाहता. गोवा नगरीमध्ये याच संघानं डंका वाजवला होता, तो संघ होता खुल्या गटातील गावठाण. काय रणसंग्राम पाहिला होता आपण गावठाण संघाच्या वतीने. म्हणजे दोन्ही संघाचा विचार केला तितकेच ताकदवर आज एकमेकांविरोधात इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. 69 धाबा धावपटलावरती आणि पहिल्या पूर्वार्धातील हा अखेरचा चेंडू राहिलाय आणि चांगला फटका इथे राहतोय आणि तिथे येतोय हा षटकार. धावपटलावरती जाऊन पोहोचते एकूण 75 धावा धावपटलावरती आणि जिंकण्यासाठी 76 धावसंख्येची आवश्यकता आहे ती KPC 11 इनामपुरी टीमला.
हारा वही जो दिल से लड़ा नहीं। और इस मुकाबले में केपीसी इनामपुरी टीम को बड़ा खेल करना होगा क्योंकि 76 रनों का बड़ा टार्गेट। तर व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय यशवंतजी शेलार साहेबांचा सन्मान केला जाईल। यशवंतजी शेलके जे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांना विनंती करतो आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। तसेच नवनाथ कोहली हे देखील उपस्थित होत आहेत। तसेच सुभाष शेलके हे देखील उपस्थित आहेत। या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेल की आपले सुभाष साहेबांचा सन्मान इथे करायचे आहेत। सुभाष कोहली आपण यावं। सुभाष शेलके त्याचबरोबर यशवंतजी शेलके हे देखील उपस्थित आहेत। या सगळ्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। स्पर्धेचे आयोजक विवेक दादा जोशी यांच्या शुभाचे तो सन्मान केला जाईल। चला स्पीडअप करा टीम गावठाण क्षेत्ररक्षण लावून घ्या। तर यशवंतजी शेलके साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। सुभाष दादा देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचाही सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आरसीसी पेठ आयोजित आरसीसी ट्रॉफी स्वर्गीय रुदास क्रिकेट क्लब पेठ आयोजित आरसीसी चषक 2023 हे पर्व। तर सुभाष दादा आपण यावं आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। तो बहुत बहुत शुक्रिया। चलते मैदान के ऊपर दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, स्टैंडर्ड क्रिकेट। दोस्तों आज मैदान के ऊपर होगा। दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने जीतने के लिए 76 रनों का लक्ष्य। गेंदबाज तैयार, गेम ऑन। पहली गेंद हवा में लॉक किया गेंद को, गेंद जाएगी वन बाउंस स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर। यहां से अंगद पाटिल के बल्ले से पहला शानदार चौका। थँक्यू डेसे। तर याच दरम्यान आपण पाहतोय रावण बैलाचे मालक 555 अर्थात आमचे विशाल जोशी यांचं आगमन झालंय। विशाल दादा आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या व्यासपीठावरती। मुंब्रा 40+ टीम आपण देखील उपस्थित व्हायचंय लगेचच। मयूर पाटील आज वाढदिवस आहे आणि मयूर पाटील वाढदिवसाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा। आरसीसी पेट टीम आणि आमच्या कमेंट्री बॉक्सच्या वतीनं पहली गेंद के ऊपर चौका, उसके बाद मिल गया यहां से 440 का झटका, यानी कि अंगद पाटिल के पारी का अंत होता हुआ, जिन्होंने पहली गेंद के ऊपर पहला चौका दागा। 76 का टारगेट था मगर यहां से लौट गए मैदान के बाहर अंगद पाटिल। बैक टू द डगआउट।
तक तो 4 गेंदे 12 रन, यानी कि अभी भी 2 गेंदे एक आध बड़ी हिट की जरूरत होगी टीम केपीसी को। फिर एक बार आउटसाइड में मिड ऑफ को बीट किया, गेंद जाएगी सीधे लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन, लगातार 3 गेंदे बड़ी हिट की जरूरत होगी कुणाल पाटिल के बल्ले से। फिर एक बार आउटसाइड में मिड ऑफ को बीट किया, गेंद जाएगी सीधे लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन, लगातार 3 गेंदे बड़ी हिट की जरूरत होगी कुणाल। लगातार 3 चौके बल्लेबाज कुणाल के बल्ले से, अच्छी गेंद थी, 1 रन जरूर बनेगा, डबल के लिए पलटना चाहते हैं मगर इनकार किया नॉन स्ट्राइकर बल्लेबाज कुणाल ने। स्ट्राइक मिली उनके खाते में, ओवर की हुई समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद केपीसी इनामपुरी टीम की टोटल रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 17 रन बन चुका है। आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अनिरुद्ध जोशी साहेबांचं देखील आगमन झालंय। विनंती करतो अनिरुद्ध जोशी साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तसेच बाबू कोली यांचंही आगमन झालं आणि त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आरसीसी पेट टीमसाठी सातत्यानं खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे अनिरुद्ध जोशी, बाबू कोली आणि सध्या व्यासपीठावरती तुम्ही विशाल जोशीला पाहतायत, रावण बैलाचे मालक 555 रावण बैलाचे मालक आमच्या व्यासपीठावरती विशाल जोशी साहेब, त्यांचं देखील स्वागत। तर रनसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 17। इस बार रन बनेगा 1 और 1 के साथ रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर 18 रन जीतने के लिए टारगेट की बात करेंगे तो इस समय बड़ा लक्ष्य जरूर है 76 का। तो गेंदबाज तैयार, गेंदबाजी के लिए इस समय ओवर नंबर 2 बात करेंगे तो आकाश टकले गेंदबाजी करेंगे। दूसरा ओवर फेंकेंगे आकाश टकले जो कि अच्छे गेंदबाजी के लिए जाने जाते हैं टीम गावठान की तरफ से। प्रेमनाथ 11 गावदेवी गावठान बेहतरीन बल्लेबाजी की थी और बल्लेबाजी की बात करेंगे तो आकाश टकले जिन्होंने खूबसूरत बल्लेबाजी की, 46 रन की पारी खेली, कप्तानी और इस बार गेंद जाएगी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर और एक शानदार खूबसूरत चौका, इस बार आदर्श गरत के बल्ले से ये चौका। बल्लेबाजी की 46 रन की पारी खेली, कप्तानी और इस बार गेंद जाएगी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर और एक शानदार खूबसूरत चौका, इस बार आदर्श गरत मंजिल से जुड़ने के लिए सिर्फ छलांग लगाने से कुछ नहीं होता जनाब, पंख फैलाने पड़ते हैं उड़ने के लिए। और इस बार विकेट मिली आदर्श गरत एक बिल्कुल यहाँ से मैदान के बाहर होते हुए छलांग लगाने से कुछ नहीं होता इम्पोर्टेंट गावठान टीम को पड़ते और आकाश ने ली विकेट आदर्श गरत विकेट मिली टीम को लगता है आदर्श गरत एक बिल्कुल यहाँ से मैदान के बाहर होते हुए छलांग लगाने से 2 रन्स। कौसा टीम 40+ अगला मुकाबला शो मैच रहेगा और पेट के बीच शो मैच का ये मुकाबला जरूर देखेंगे। तो आइए कौसा 40+ टीम के कप्तान जो कि अगला मुकाबला होगा, तो कौसा 40+ टीम आइए, अगला मुकाबला शो मैच होगा यहाँ पर 2 बड़े टीमों के बीच 4 ओवर का शो मैच का मुकाबला रहेगा। रन संख्या की बात करेंगे तो यहां से टीम की रन संख्या 22 रन, जीतने के लिए 76 रनों का लक्ष्य। संघर्ष जरूर करना पड़ेगा मैदान के ऊपर क्योंकि अभी भी मुकाबला जीतने के लिए यहां से 54 रन की आवश्यकता है। लॉक किया, गेंद हवा में है, जाएगी गेंद बाउंड्री लाइन की तरफ, वहां थी फील्डर और बिल्कुल उन्होंने शानदार कैच पकड़ा, बल्लेबाज के पारी का 54 रन की आवश्यकता है। पाटिल लॉक किया, गेंद
हवा में है, जाएगी गेंद बाउंड्री लाइन की तरफ, वहां थी फील्डर और तो जीतने के लिए 76 रनों का लक्ष्य और एक विकेट मैदान के बाहर, लगातार 2 विकेटें। आकाश टकले की बात करेंगे तो कप्तान है और कप्तान की भूमिका जिन्होंने आज अदा की मैदान के ऊपर, बल्लेबाजी की खूबसूरत 46 रनों का शानदार पारी। उसके बाद हम बात करेंगे गेंदबाजी, लगातार 2 विकेटें। इस ओवर में विकेट हैट्रिक गेंद होगी, आने वाली गेंद विकेट हैट्रिक। रन संख्या की बात करेंगे तो 22 रन, फुल स्कोर 22 रन। पहले ओवर में आए थे 17, लग रहा था कि मुकाबला बेहतर बनेगा और ये फुल टॉस गेंद फेंक दिया इस बार बैकवर्ड स्पिन लेग के ऊपर से, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। और ये अंपायर का इशारा, तीसरे अंपायर की मांग की गई है। देखना होगा कि हाइट फैक्टर एग्जैक्टली कितनी है गेंद के ऊपर। थर्ड अंपायर, तीसरे अंपायर रिव्यू लिया अंपायर ने कि इस बार देखना होगा गेंद में हाइट फैक्टर कितनी थी। विवेक जोशी इस प्रतियोगिता के आयोजक है, कई एक्सपीरियंस इनके पास, हमेशा एक्सपीरियंस के साथ कई मरतबा मैदान के ऊपर उतरे, आज आयोजक की भूमिका निभाते हुए। और देखना होगा इस गेंद में हाइट फैक्टर कितनी थी। सेवेंटी 76 रनों का लक्ष्य अभी तक। तो बात करेंगे ये 22 रन और एक छक्का, कुल मिला के 28 बने, मगर ये गेंद हाइट फैक्टर ज्यादा होगी तो फिर नो बॉल करार दी जाएगी या फिर फेयर डिलीवरी। 6 रन तो जरूर बनेंगे, मगर देखना होगा, चेक करें हमारे अंपायर, हमारी कमेटी वहां पर मौजूद है। और सभी दर्शकों का फिर एक बार हम स्वागत करेंगे आरसीसी ट्रॉफी में, जो कि हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस ट्रॉफी का आयोजन किया। और इस समय हम बात करेंगे तो आज दूसरा दिन है, 5 दिन चलने वाली एक क्रिकेट की बड़ी टूर्नामेंट आप देख रहे हैं मैदान के ऊपर। कोविड काल में भी आरसीसी ट्रॉफी हुई थी, शानदार प्रदर्शन और काफी उम्दा आयोजन किया था कोविड काल में आरसीसी पेट टीम ने। नाइट किंग जिन्हें कहा जाता है आरसीसी पेट, उनके नाम है नाइट किंग। और दोस्तों, अपने नाम के आगे किंग लगाने के लिए खुद को साबित करना पड़ता है। और आरसीसी पेट टीम ने तो हर जगह जाकर अपनी दहशत निर्माण की और उन्होंने बेहतर क्रिकेट खेला। नाइट में हमेशा सबसे अलग क्रिकेट पेट टीम की ओर से होता है। और इस साल की बात करेंगे, पहली टूर्नामेंट 72 टीमें थी मानकोली के मैदान के ऊपर, स्वर्गीय कबीर नीलमर स्मृति चषक में। वहां पर आरसीसी पेट टीम ने 72 टीमों में से पहला क्रमांक चैंपियन बने थे। नो बॉल, यह अंपायर का डिसीजन, 6+1 रन बनेंगे 7, और 7 के साथ रन संख्या बनी है 29। अभी भी मुकाबला जिंदा है, सुपर भी जिंदा है, सामा भी जिंदा है। दिल ये कहता कि मुकाबला अभी भी जिंदा है और होगा प्री हिट। आने वाली गेंद आकाश टकले की गेंद खराब थी, उसके ऊपर छक्का और आए 7 रन। गेंदबाज तैयार, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली वाइड। लगातार 2 गेंदें 2 विकेट आने के बाद आकाश टकले की लेंथ खराब हो चुकी है। बीमर आया, उसके बाद वाइड और फ्री हिट है जारी। आने वाली गेंद के ऊपर रन संख्या 30, अभी भी यहां से 46 रनों की जरूरत है आने वाली गेंदों के ऊपर। गेंदबाज तैयार, प्रीट वाली गेंद सामने खेला मिड ऑफ के क्षेत्र में, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में फील्डिंग अच्छी थी। रन बनेगा एक के साथ। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर है 31 रन। अभी भी इस ओवर की बात करेंगे तो एक गेंद अभी भी शेष है। रन संख्या की बात करेंगे तो 31 रन। तो रन संख्या की बात करेंगे, इस बार गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को छूती हुई, सीमा रेखा के बाद 4 रन। ओवर की समाप्ति थोड़ी सी महंगी ओवर, और इस ओवर की बात करेंगे तो रन संख्या 35 रन 2 ओवर के समाप्ति के बाद।
थँक्यू डीजे. तर हेच दरम्यान सन्माननीय जगदीशजी गरज साहेबांचं आगमन झालंय, अनिरुद्ध जोशी साहेबांचं आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं RCC ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत. तो जीतने के लिए 76 का टारगेट, पहले 2 ओवर में आए 35. आप जीतने के लिए 31 रन की, अभी भी 41 रन की आवश्यकता. 18 गेंदें बची है. पृथ्वी पर ऐसा कोई भी व्यक्ति नहीं है जिसको समस्या ना हो, और पृथ्वी पर ऐसी कोई समस्या नहीं जिसका कोई समाधान ना हो. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. 76 रन बड़ा टारगेट नहीं कहा जाते. क्रिकेट में कोई टारगेट सेफ नहीं मानी जाती, और क्रिकेट में कोई टारगेट छोटा बड़ा नहीं होता. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा भाई जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला जीतने के लिए 76 का टारगेट. अब तक बने हैं रन संख्या 35. फिर एक बार क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, बल्ला और गेंद का सही संपर्क नहीं है. लेग बाइज के स्वरूप में 1 रन. 36 बने, अब 40 की आवश्यकता. बची है 16 गेंदें. 14 में 36 बने, 14 में 40 की जरूरत है. गेंदबाज करण मडवी, सामने है बल्लेबाज ताकतवर. और बैक साइड में खेलना चाहते हैं. कैच ड्रॉप. लेग स्लिप में खिलाड़ी थे और वहां पर कैच किया ड्रॉप, और रन संख्या आगे बढ़ेगी. फुल स्कोर की बात करेंगे तो 37. 15 गेंदे 37 बने, तो 15 गेंदों में अब इनामपुरी टीम को जीतने के लिए 38 की जरूरत है. आधा रास्ता तो तय किया आधे गेंद के ऊपर, अब आधा रास्ता बचा है आधे गेंदों के ऊपर, यानी कि 15 में 38 की जरूरत है. तो मुकाबला बेहतरीन इस समय. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सागर पाटिल. इस बार हवा में खेला, गेंद ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ जाएगी सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का सागर पाटिल के बल्ले से. सन्माननीय जगदीशजी गरज साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. 2 छक्के के बाद यहां से विकेट का पतंग. कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों. और इस समय क्लाइमेट की बात करेंगे तो कभी धूप तो कभी छाव, और मुकाबला अप एंड डाउन होता हुआ मैदान के ऊपर. अब यहां से रन संख्या की बात करेंगे. 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 49 रन, यानी कि जीतने के लिए अब 27 रन की जरूरत है. 12 गेंदे 27 की आवश्यकता. जरूरत है. संघर्ष किस्मत की रेखा बदलता है, बुरे वक्त का वक्त बदलता है. जिसके पास हो कुछ करने का हौसला, दोस्तों वही इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है. और जीतने के लिए अब संघर्ष दोनों टीम को करना होगा, क्योंकि 12 में 27 रन की जरूरत है. एक तरफ आक्रामक बल्लेबाज करने वाले सागर पाटिल भी आउट हो चुके हैं, मगर कुणाल पाटिल जिन्होंने
आते ही 3 गेंदे 3 चौके लगे थे। वही कुणाल पाटिल अब मैदान के ऊपर है और नए बल्लेबाज अक्षय पाटिल। दोनों बल्लेबाज ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। ओवर नंबर 4 निर्णायक ओवर। पहली गेंद इनसाइड आउट, उड़ा दिया गेंद को कवर के रीजन में। फील्डर है तैनात, जब तक गेंद को फील्ड करें तब तक 1 रन का इजाफा। 1 से टीम की रन संख्या 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर केपीसी इनामपुरी टीम की। जीतने के लिए अब 26 की आवश्यकता, 11 गेंदें बची है। 11 गेंदें 26 की आवश्यकता। मुकाबला बेहतर होगा, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि यह मुकाबला रफ एंड टफ होगा। आखिरी ओवर आखिरी गेंद तक शायद यह मुकाबला जरूर देखने मिलेगा। तो आइए 40+ टीम कौसा के और फेट के हमारे ग्रामर्स उनके बीच होगा मुकाबला। दोनों अंपायर डिस्कस जरूर करेंगे। यस, रन तो नहीं बन सकती क्योंकि अंपायर ने कॉल दिए। दोनों अंपायर डिस्कस कर रहे हैं और रन नहीं बन सकती, मगर इस गेंद के ऊपर डिसीजन की बात करेंगे। देखना होगा, चेक कर रहे कि गेंद एग्जैक्टली बैट के ऊपर लगी या फिर और शरीर के हिस्से में लगी है। अंपायर जरूर डिसीजन हमारी तरफ देंगे। यस, नॉट आउट है। डॉट गेंद की समाप्ति और अब यहां पर बची है 10 गेंदें और 26 की आवश्यकता। 10 गेंदें 26 की आवश्यकता। दस गेंदे अब 26 की आवश्यकता। मुकाबला रोमांचक बनता हुआ मैदान के ऊपर। और मैंने कहा था ना कि गौठान टीम भी बेहतर टीम है। जानते कि 3 ओवर हमारे खिलाफ में है, तो भी हम इस मुकाबले में प्रयास करेंगे। एक अच्छा ओवर भी मुकाबले का रूप बदल सकती है। और ये चौथा ओवर निर्णायक फेंक रहे, गेंदबाज तैयार। फिर एक बार, इस बार अच्छी शॉट, गेंद जाएगी ऑन साइड में। फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधे वाइड डिश लॉन्ग ऑन सीमा रेखे के बाहर। कुणाल पाटिल के बल्ले से छक्का। अब यहां पर जीतने के लिए आखिरी 6 गेंदें, 16 रन की आवश्यकता।
यस, पेनल्टी 2 रन की थी शायद टीम गावठान को ऑलरेडी पहली। यस, लास्ट ओवर में वो ऐड नहीं की थी और अब यहाँ से बात करेंगे तो 14 रन की जरूरत होगी। 2 रन की पेनल्टी ऑलरेडी आयोजन कमेटी ने आपको दी थी क्योंकि आप बहुत लेट पहुंचे थे। तर याच ठिकाणी आपण पाहिलं टीम पेनल्टी ऑलरेडी आम्ही आमचे समालोचक रोशननी तुम्हाला सूचना दिली होती की 2 धाबेची पेनल्टी तुमच्या टीमला लागलेली आहे आणि आता या ठिकाणी निश्चित कारण एक इनिंग संपल्यानंतर ती पेनल्टी ऍड होती आहे आणि निश्चित आत्ताच या ठिकाणी आमचे स्कोररनी ऍड केली आहे। चला गावठाण टीम आपण शतक्षण लावून घ्या कारण 2 धाबेची ऑलरेडी तुम्हाला पेनल्टी होती, थोडेसे उशीर होते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण आपण एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात। पहिल्या इनिंग मध्ये केली होती 2 धाबेची पेनल्टी आणि त्यानंतर आपण पाहतोय कारण या ठिकाणी 2 धाबेची पेनल्टी होती तर 2 धाबेची पेनल्टी ऍड झाली आहे म्हणजेच आता गरज राहिली आहे ती जिंकण्यासाठी 14 धाबेची। 6 चेंडू 14 धाबा। तर जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धाबीची गरज आहे। या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दोन्ही टीम संघर्ष करतायत मैदानावरती। तो जीतने के लिए 14 रन की आवश्यकता। मुकाबला अभी भी जिंदा है मैदान के ऊपर क्योंकि एक तरफ है टीम के धड़धाकड़ बल्लेबाज कुणाल पाटिल, 3 चौके 1 छक्का जिनके बल्ले से अब तक शानदार पारी देखने मिली है। तो आप जीतने के लिए यहां पर 6 गेंदे 14 रन की आवश्यकता। प्रेमनाथ 11 गावदेवी गावठान टीम विरुद्ध मुकाबला केपीसी इनामपुरी के बीच ये मुकाबला है। जीतने के लिए आखिरी ओवर में अब जरूरत है मैदान के ऊपर तो गेंदबाज तैयार। पहली गेंद हवा में जरूर खेली, फील्डर है नीचे, चिड़िया छिप गई गेंद, मानो एक बड़ा विकेट मैदान के बाहर। कुणाल पाटिल एन टाइम के ऊपर हम बात करेंगे, जरूरत थी टीम को और ऐसे समय में कुणाल पाटिल बैक टू द डगआउट। तो जीतने के लिए अब 5 गेंदे 14 रन की आवश्यकता। कभी कभी आप देख रहे मैदान के ऊपर कभी कभी जीतने वाली टीमें हार जाती हैं क्रिकेट में, तो कभी कभी जीत हारने वाली टीमें क्रिकेट में जीत भी जाती है। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, किसी को हंसाएगा किसी को रुलाएगा, सुख दुख भरा क्रिकेट का खेल। ये मुकाबला भी उसी तरह मानो क्लाइमेट जैसे चेंज हो रहा है ना, मानो ऐसे मुकाबला भी चेंज होता रहा है। कभी केपीसी इनामपुरी टीम के पक्ष में मुकाबला आता है तो कभी गावठान टीम के मुकाबला बाजू में जाता है। मुकाबला आखिरी वक्त तक, मैंने पहले ही कहा था कि आखिरी ओवर तक यह मुकाबला जरूर देखने मिलेगा। 5 गेंदे 14 रन की आवश्यकता। चलो अंपायर तो जीतने के लिए अब 5 में 14 की जरूरत है। अंपायर
तर तिसऱ्या पंचांची मांग केली निश्चित या ठिकाणी आकाश तिसरे पंच लावू शकतात, कारण ऑब्जेक्शन कोणत्याही गोलंदाजावरती येऊ शकतो, कारण क्रिकेट मधला नियम आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता कोणावरती, आणि तो ऑब्जेक्शन घेतले तिसरे पंच जातील आमच्या आयोजन कमिटीचे विवेक जोशी. तर टीमची टोटल एक ने जाइल पुणे. जीत की बात करेंगे तो 76 का टारगेट, अब जीतने के लिए 13 की आवश्यकता, बची है 4 गेंदें. मुकाबला शानदार मैदान के ऊपर, एक तरफ है यहाँ से हम बात करें केपीसी इनामपुरी टीम, तो दूसरी तरफ है प्रेमनाथ 11 गांव देवी गांवठान टीम. दोस्तों मुकाबला मैंने पहले ही कहा था कि लास्ट ओवर के लास्ट गेंद तक शायद मुकाबला देखने मिलेगा. इतना बड़ा मुकाबला, क्योंकि दो टीमें जब बड़ी होती है एक दूसरे के सामने तो बड़ा मुकाबला जरूर होता है. जीतने के लिए अब बची है 4 गेंदें, 13 रन की आवश्यकता. कमाल का मुकाबला, कमाल का मुकाबला. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. इस बार लॉक किया गेंद को, उसके लेग के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. ये शानदार छक्का, मुकाबले में पलटवार, फिर एक बार कहानी में ट्विस्ट. अब बची है 3 गेंदें, जीतने के लिए 7 रन की आवश्यकता. क्योंकि हार हमारे खून में नहीं. शानदार बल्लेबाजी इस समय, अभी भी संघर्ष जारी है, क्योंकि कहते हैं ना बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. और ये मैदान के ऊपर दोनों टीम का संघर्ष जारी है. जीतने के लिए अब चाहिए 3 गेंदें, 7 रन की आवश्यकता. मुकाबला कोई भी जीते और कोई भी हारे, मगर मुकाबला बेहतर होगा. 3 में चाहिए 7 की आवश्यकता. गेंदबाज तैयार, सामने है बल्लेबाज. मंकी विकेट इस प्रतियोगिता में नियम है, और आजकल की प्रति मुकाबले में, प्रति टूर्नामेंट में ये दृश्य देखने मिलते हैं. तो 3 गेंदें, 7 रन की आवश्यकता. लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. और आपका हौसला, आपका जज्बा मुकाबले को जिता सकता है. 3 गेंदें, 7 की आवश्यकता. लास्ट वार्निंग दी अंपायर ने. यह अच्छी गेंद जाएगी बैक साइड में, फील्डर है, बन जाएंगे दर्शक, और गेंद सीधे यहां पर लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. और एक शानदार चौका. कहानी में ट्विस्ट, मुकाबला बदल चुका है. 2 गेंदें, 3 रन की आवश्यकता. इनामपुरी टीम को अच्छी संदेश दिया है. यस, 2 गेंदें, 3 रन कंपलसरी बनाने होंगे. जब भी टॉस हुई थी हमें आपको कहा था कि कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है. तो 2 गेंदें, 3 रन की आवश्यकता. और संदेश ने खुशखबरी दी यहां पर केपीसी इनामपुरी टीम को.
और बेहतर गेंद इस बार थोड़ी सी पीछे गेंद रखी, आउट स्विंग गेंद बाहर की तरफ निकलती हुई संदेश को बीट किया। क्या मुकाबला आखिरी गेंद में आ चुका है। एक गेंद 3 रन की आवश्यकता और रोशन पाटिल मैंने पहले ही कहा था शायद ये मुकाबला आखिरी गेंद में होगा और एक गेंद 3 रन की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, कंपल्सरी चेसिंग होगी। और ये बेहतरीन मुकाबला आज आरसीसी ट्रॉफी में गाउटान बनाम इनामपुरी जोरदार ताली के साथ स्वागत करे। आखिरी गेंद और ये गेंद बिल्कुल देखना होगा और ये बल्लेबाज रन आउट, एक वाइट और ये कहानी बदल चुकी है। फिर एक बार कहानी में ट्विस्ट, एक गेंद 2 रन की आवश्यकता। तो एक गेंद और 2 रन की आवश्यकता। कमांड का मुकाबला, कंपल्सरी चेसिंग प्रस्तुति का नियम है तो कंपल्सरी रन बनाने होंगे। नए बल्लेबाज पहुंचे 9 सेकंड के ऊपर मॉन्टी, मगर स्ट्राइक एंड के ऊपर है संदेश पाटिल जो आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। 2 चौके 1 छक्का दाग चुके हैं तो आखिरी गेंद 2 रन की आवश्यकता। मुकाबला बेहतर है, लॉक किया गेंद हवा में, उछलती हुई गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। यह शानदार छक्का और संदेश पाटिल ने बड़ी जीत दिलाई मैदान के ऊपर केपीसी इनामपुरी टीम को। तो यहां पर मुकाबला जीता आखिरी गेंद के ऊपर। हार्ड लक गाउटान टीम, बिल्कुल आपने भी बड़ा क्रिकेट खेला मगर आखिरी गेंद में एक गेंद और 3 की आवश्यकता, उसमें वाइट और उसके बाद छक्का। तो ये मुकाबला जीत लिया इस मैदान के ऊपर केपीसी इनामपुरी टीम ने। कांग्रेचुलेशन, मैन ऑफ द मैच का हकदार बने यहां पर बल्लेबाज जिन्होंने आखिरी ओवर में एक जबरदस्त क्रिकेट खेली। 2 छक्के 2 चौके 20 रन की शानदार नायाब पारी खेलने वाले संदेश मात्रे मैन ऑफ द मैच।